डायहायब्रिड रेशो. In crossing of two pure plants, if two contrasting characters considered at a time, it is called as dihybrid cross, and ratio of F2 generation is dihybrid ratio. म्हणजे दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या तर त्या क्रॉसला डायहायब्रिड क्रॉस, आणि F2 मध्ये जो रेशो मिळतो त्याला आपण डायहायब्रिड रेशो म्हणतो. डायहायब्रिड रेशो म्हणतो आपण त्याला. आता इथं समजा आपण कॅरेक्टर घेऊया कलर अँड शेप ऑफ सीड. कलर ऑफ सीड मध्ये येलो डॉमिनंट आणि ग्रीन रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. शेप ऑफ सीड मध्ये राउंड डॉमिनंट आणि रिंकल्ड रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स एका वेळी कन्सिडर करू आणि बघूया. म्हणजे येलो आणि राउंड पी प्लांटचा किंवा येलो राउंड सीड असलेल्या पी प्लांटचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर करायचा आहे. ग्रीन रिंकल्ड. आता हे काय आहेत? फिनोटाइप. येलो राउंडचा क्रॉस ग्रीन रिंकल्ड बरोबर करायचा. सिम्बॉल काय? कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. इकडं स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर. दीज आर नथिंग बट जीनोटाइप. जीनोटाइप म्हणायचं याला. दोन्ही सारखे जीन असल्यामुळं सर्व गॅमेट इथं बनणार कॅपिटल वाय, कॅपिटल आर. आणि इकडं सुद्धा बनणार स्मॉल वाय, स्मॉल आर. दीज आर गॅमेट्स. आता हे गॅमेट कंबाईन झाले, फर्टिलायझेशन मध्ये एकत्र आले, फ्यूज झाले, तर F1 मध्ये जे प्लांट मिळणार ते कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. म्हणजे इथं तुम्हाला येलो आणि राउंड असे प्लांट मिळतात F1 जनरेशन मध्ये. नंतर F1 जनरेशन मध्ये मिळालेल्या प्लांट मध्ये तुम्ही काय करता? सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग करता. सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. इथं कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर इंटू कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. इट इज सेल्फिंग. त्याला आपण सेल्फिंग म्हणतो. आता इथं
जीन किंवा फॅक्टर किती आहेत तर 4 आहेत. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. इथं इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा जो लॉ आहे, अनुवंशिकतेचा अतिशय महत्वाचा पहिला नियम, त्याच्यानुसार हा जीन याच्याबरोबर कंबाईन होऊ शकतो, त्याबरोबरच हा याच्याबरोबर सुद्धा कंबाईन होऊ शकतो आणि स्मॉल वाय या कॅपिटल आर बरोबर पण कंबाईन होऊ शकतो आणि स्मॉल आर बरोबर पण कंबाईन होऊ शकतो. म्हणजे अँड या जीनचं असॉर्टमेंट, फॅक्टरचं असॉर्टमेंट इंडिपेंडंट आहे. म्हणजे हे कंबाईन होण्याचं निश्चित काही नाही आहे, कुणीही कुणाबरोबरही कंबाईन होऊ शकतं, इंडिपेंडंट असॉर्टमेंट आहे. आणि त्यामुळं काय होतं, इथं 4 टाईपचे गॅमेट तयार होतात. इथं 4 टाईपचे गॅमेट तयार होतात. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. इकडं पण 4 टाईपचे गॅमेट बनणार. कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. These are gametes. सेल्फिंगमुळं मिळणारे गॅमेट्स 4 टाईपचे मिळालेले आहेत. सेल्फिंगमुळं 4 प्रकारचे गॅमेट मिळाले. आता हे गॅमेट्स आपण काय करणार आहे, तर मी यांना वरती घेतो. आणि हे गॅमेट्स स्क्वेअर ड्रॉ करून राईट अँगल मध्ये मांडून घ्यायचे. एक स्क्वेअर ड्रॉ करू. हा स्क्वेअर ड्रॉ केला. याच्यामध्ये जे काय मिळणार ते F2 मध्ये. आता एका पॅरेंटला मेल कन्सिडर केलं, एकाला फिमेल कन्सिडर केलं. समजा हा मेल पॅरेंट आहे, याचे गॅमेट इकडं मांडून घ्यायचे. काय, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. दुसऱ्या पॅरेंटचे गॅमेट या साइडनं मांडून घ्यायचे.
दुसऱ्या पॅरेंटचे गॅमेट या साईडनं मांडून घ्यायचे. कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. आणि लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अप्लाय करा. हा गॅमेट या बरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. आणि हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. पहिली लाईन याप्रमाणे कंप्लीट करूया. हा याच्याबरोबर कंबाईन झाला तर कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा याच्याबरोबर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय नाही कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर हा याच्याबरोबर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. 4 प्लॅन पहिल्या लाईनचे याप्रमाणे आपण करून कॅल्क्युलेट केले. आता सेकंड लाईन. हा गॅमेट या बरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. आणि हा याच्याबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं. हा कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय इथं स्मॉल आर हे वेगळं मिळालंय. त्यानंतर इथं कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल आर इथं पण वेगळं मिळालंय. थर्ड लाईन कंप्लीट करू. हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघूया. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर त्यानंतर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. पुढं स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्यानंतर फोर्थ लाईन कंप्लीट करू. हा गॅमेट या चौघांबरोबर कंबाईन झाल्यावर काय येईल ते इथं लिहायचं आहे. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. हा याच्याबरोबर कॅपिटल वाय स्मॉल वाय स्मॉल आर हा वेगळा मिळालाय. पुन्हा स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर आणि शेवटी स्मॉल वाय स्मॉल आर हे तर वेगळंच आहे. अशा प्रकारे जीनोटाइप्स F2 जनरेशन मध्ये आपल्याला मिळाले. आता प्रत्येकाचे फिनोटाइप काय आहेत ते आपण लिहू. याचा फिनोटाइप काय? येलो राऊंड. हा पण येलो राऊंड. हा येलो राऊंड आणि हा येलो राऊंड.
फर्स्ट लाईनला सर्व प्लांट येलो राऊंड मिळाले. आता सेकंड लाईन, येलो राऊंड, त्यानंतर येलो, पण इथं स्मॉल आर इंडिकेट्स रिंकल्ड, त्यामुळे इथं काय येईल, येलो रिंकल्ड. पुन्हा हे येलो राऊंड, आणि हे येलो रिंकल्ड. सेकंड लाईन याप्रमाणे केली. थर्ड लाईन, येलो राऊंड, येलो राऊंड. स्मॉल वाय इंडिकेट्स काय, ग्रीन, म्हणजे हे काय आलं, ग्रीन राऊंड. हे पण आलं ग्रीन राऊंड. आणि लास्ट लाईन येलो राऊंड. हे काय, येलो रिंकल्ड. त्यानंतर ग्रीन राऊंड and last is green wrinkled. असे फिनोटाइप आणि जीनोटाइप F2 जनरेशन मध्ये आपल्याला मिळाले. These are phenotypes and genotypes obtained in F2 generation. आता यावरून आपण फिनोटिपिक रेशो कॅल्क्युलेट करूया आणि जिनोटिपिक रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करू. सुरुवातीला फिनोटिपिक रेशो, इथं एकूण येलो राऊंड किती मिळाले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. त्यानंतर येलो रिंकल्ड किती मिळाले, 1 2 3. त्यानंतर ग्रीन राऊंड किती मिळाले, हे पण 1 2 3. आणि ग्रीन रिंकल्ड हे शेवटी एकच मिळालं शेवटचं. सो रेशो बिकम्स 9:3:3:1. हा मोनोहायब्रिड रेशो आहे, सॉरी डायहायब्रिड रेशो आहे, फिनोटिपिक डायहायब्रिड रेशो. त्यानंतर आपण याचा जिनोटिपिक रेशो कॅल्क्युलेट करूया. जिनोटिपिक रेशो कॅल्क्युलेट करू. आता या प्रत्येकाचं सेपरेशन करायचं, या 9चं सेपरेशन अगोदर करून घेऊ. मला सांगा इथं कॅपिटल वाय, कॅपिटल आर दोन्ही कॅरेक्टर प्युअर आणि डॉमिनंट असलेलं प्लांट हे एकच मिळालंय, हे एक. त्यानंतर पहिली कॅरेक्टर प्युअर, दुसरी हायब्रिड, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. पहिली प्युअर, दुसरी हायब्रिड. आता पहिली प्युअर, दुसरी हायब्रिड, इथं एक आहे आणि इथं एक आहे, 2.
त्यानंतर दुसरी प्युअर पहिली हायब्रिड म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हे सुद्धा किती मिळतात? इथं एक आहे पहिली हायब्रिड दुसरी प्युअर, कॅपिटल आर येईल. पहिली कॅरेक्टर हायब्रिड कॅपिटल वाय स्मॉल वाय, दुसरी प्युअर कॅपिटल आर असे दोन आहेत. आणि दोन्ही हायब्रिड 1 2 3 4 म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर असे 4 मिळाले. म्हणजे 9चं सेपरेशन कसं झालं? 1:2 2:2 2:4. त्यानंतर पुढं येलो रिंकल्ड, हे येलो रिंकल्ड आणि येलो रिंकल्ड आहेत. ह्याच्यामध्ये दोन्ही प्युअर असलेलं एक आहे. म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल आर असं एक आहे. आणि राहिलेले दोन कसे आहेत? कॅपिटल वाय स्मॉल वाय हायब्रिड आहे ही कॅरेक्टर, आणि स्मॉल आर तर आहेच. हे दोन आहेत. त्यानंतर ग्रीन राऊंड 1 2 आणि 3 आहेत. तर त्याच्यापैकी स्मॉल वाय कॅपिटल आर असं एक आहे. आणि राहिलेले दोन आहेत स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हे दोन आहेत. आणि शेवटी स्मॉल वाय स्मॉल आर ग्रीन रिंकल्ड हे एकच आहे. आणि त्यामुळं रेशो काय झाला? 1:2 2:2 2:2 4. 9चं सेपरेशन केलं. त्यानंतर 1:2 2:2 पुन्हा 1:2 2:2 1. दिस इज डायहायब्रिड जीनोटिपिक रेशो. अशा प्रकारे डायहायब्रिड क्रॉस मेंडेलनं केलेला आहे. परंतु आपल्याला डॉमिनंट रेसेसिव्हची माहिती असल्यामुळं जे काम मेंडेलनी करण्यासाठी त्याला ॲटलिस्ट 2 सीझन तर लागले ना. आपल्याला पेपर वर्क करून लगेच 5 ते 10 मिनिटात हा क्रॉस करणं शक्य आहे. आता यावर काही MCQ तुम्हाला विचारले जातील, ते पण आपण इथं डिस्कस करू. आणि त्याच्याशिवाय यावरून एक आनुवंशिकतेचा नियम बनवला, लॉ ऑफ हेरिडिटी बनवला डायहायब्रिड वरून, तोही आपण विचारात घेऊ. अगोदर लॉ विचारात घेऊ आणि मग आपण त्याच्यातले एक्झाम्पल बाकीचे घेऊ. या लॉचं नाव आहे लॉ ऑफ This is the first law of heredity, law of independent assortment. आणि हा लॉ डायहायब्रिड रेशो वरून बनवलेला आहे. काय सांगतो हा लॉ? When two pure plants differ in 2 or more pairs of contrasting characters are crossed, inheritance of one character is independent with another character. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्ही एका वेळी कन्सिडर करत असाल तर एका कॅरेक्टरचा
इनहेरिटन्स दुसऱ्या कॅरेक्टरवर अवलंबून नाही, तो इंडिपेंडंट आहे असं हा लॉ सांगतो. याचा रिझल्ट काय बघू. इंडिपेंडंट असॉर्टमेंटमुळं बघा इथं कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर 4 जीन्स आर देअर. आणि हा कॅपिटल वाय कॅपिटल आर बरोबर पण कंबाईन होऊ शकतो इंडिपेंडंट असॉर्टमेंटमुळं, आणि हा स्मॉल आर बरोबर सुद्धा कंबाईन होऊ शकतो. त्यामुळे हे 2 गॅमेट बनले. त्याचबरोबर स्मॉल वाय मे कंबाईन्स विथ कॅपिटल आर, स्मॉल वाय मे कंबाईन्स विथ स्मॉल आर, आणि त्यामुळे हे 2 टाईपचे गॅमेट बनले. सो 4 टाइप्स ऑफ गॅमेट्स आर ऑब्टेन्ड ड्यू टू इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट असॉर्टमेंटमुळं 4 टाईपचे गॅमेट बनले, आणि 4 टाईपचे गॅमेट बनल्यामुळं 4 टाईपचे प्लांट मिळाले F2 जनरेशनमध्ये. इथं F2 जनरेशनमध्ये आपल्याला 4 टाईपचे प्लांट मिळालेले आहेत. So due to independent assortment 4 types of gametes are obtained, and due to 4 types of gametes 4 types of plants are obtained in F2 generation. आता जे 4 टाईपचे प्लांट आहेत त्याच्यापैकी हे पॅरेंटल आहे, हे पॅरेंटल आहे, हे पॅरेंटल आहे. These are parental plants. पण हे आणि हे these are new combinations. So new combinations are obtained due to independent assortment. आणि हे जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहे ते या इंडिपेंडंट असॉर्टमेंटच्या लॉचं एक्सप्लेनेशनच आहे. याचंही एक्सप्लेनेशन त्यात देता येतं. आता यावरून आपण काही एक्झाम्पल सॉल्व करू. यावरून काही एक्झाम्पल आपण आता सॉल्व करू. काही MCQ आपण सॉल्व करू. मला सांगा की इथं बघा डबल डॉमिनंट आणि होमोझायगस म्हणजे दोन्ही कॅरेक्टर डॉमिनंट आणि प्युअर असलेलं हे एक प्लांट आहे, आणि डबल रेसेसिव्ह होमोझायगस ते शेवटचं प्लांट आहे. म्हणजे S2 डबल रेसेसिव्ह होमोझायगस रेशो इज 1:1. दुसरं एक्झाम्पल यातलं किंवा दुसरा MCQ यामधला, इथं पॅरेंटल प्लांट आणि न्यू कॉम्बिनेशनचा रेशो काय, तर पॅरेंटल हे 9 मिळाले, हे 1 मिळालं, म्हणजे 10 पॅरेंटल, आणि नवीन मिळाले 6. सो 10/6 that is 5:3. हा पॅरेंटल कॉम्बिनेशन S2 न्यू कॉम्बिनेशन रेशो मिळाला. त्यानंतर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, डबल हेट्रोझायगस म्हणजे दोन्ही हायब्रिड S2 डबल होमोझायगस.
दोन्ही प्युअर. आता बघा या साईडनं जी लाईन टाकली आहे मी, इथं दोन्ही कॅरेक्टर हायब्रिड असलेले 4 प्लांट मिळाले. आणि या साईडनं पहा इकडं दोन्ही 4ही प्लांट इकडच्या बाजूचे जे आहेत दोन्ही कॅरेक्टर प्युअर असलेले. सो डबल होमोझायगस ॲज टू डबल हेटेरोझायगस हा रेशो 4:4 म्हणजेच 1:1 मिळाला. 1:1 मिळाला. त्यानंतर 1 डायहायब्रिड रेशो कंटेन्स 2 मोनोहायब्रिड रेशो. कसं काय, हे खरं आहे का हेही आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं पहा येलो किती मिळालेत, टोटल 9 आणि 3 12, ग्रीन किती 4, म्हणजे येलो 12, ग्रीन 4, म्हणजे 12:4 दॅट इज 3:1. त्यानंतर राऊंड किती आहे टोटल 9 आणि 3 12, 12 आणि रिंकल्ड 4 आहेत, म्हणजे 12:4 दॅट इज 3:1. So it clearly indicates that 1 dihybrid ratio contains 2 monohybrid ratio. आता तुम्हाला गॅमेट्स किती टाईपचे तयार होतात मोनोहायब्रिड मध्ये, डायहायब्रिड मध्ये, ट्रायहायब्रिड मध्ये, याच्यासाठी काही फॉर्म्युले तुम्हाला देतो. मी यांना वरती घेतो. नंबर ऑफ गॅमेट्स ऑब्टेन्ड इन मोनोहायब्रिड और डायहायब्रिड, काही असो, याला आपण किती गॅमेट बनले याला 2n मल्टिप्लाय करा. n म्हणजे काय, n मीन्स नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. नंबर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा विचार करा. आता मोनोहायब्रिडचा विचार केला तर काय येईल, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे 2:1 दॅट इज 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स. किंवा फिनोटाइप सुद्धा तसेच, फिनोटिपिक रेशो मध्ये प्लांट तसेच मिळाले. गॅमेट्स किंवा फिनोटाइप त्याच्यासाठी सेम फॉर्म्युला आहे, त्याच्यासाठी सेम फॉर्म्युला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पहा 2 टाईपचे गॅमेट मिळाले किंवा 2 टाईपचे प्लांट मिळाले. त्यानंतर तुम्हाला जीनोटिपिक रेशो मध्ये किती टाईपचे प्लांट मिळतात याचा विचार केला तर त्याला आपण 3:n हा फॉर्म्युला वापरा. नंबर ऑफ जीनोटाइप याच्यासाठी 3:n, म्हणजे मोनोहायब्रिड साठी 3:1 दॅट इज 3. 1:2:1 या प्रपोर्शन मध्ये प्लांट मिळाले, आपल्याला माहित आहे ते. त्यानंतर F2 रेशो या डायहायब्रिड मध्ये म्हटलं तर 3:2, 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे 2. त्यामुळं तिथं जर आपण पाहिलं तर 1:2, 2:2, 2:4, 1:2, 2:2, 1:2, 2:1, म्हणजे इथं 3 त्रिक 9 टाईपचे
जीनोटाइप्स आपल्याला मिळालेले आहेत. तर अशा टाईपचे MCQ आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो दिस इज अबाउट number of genotypes, number of phenotypes, number of gametes.